कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी मोहिनी सोनार। आपण पाहताय TV9 मराठी 8 PM स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे सदाभाऊ खोतांची। सदाभाऊ खोत तसेच शेतकरीच नेते आहेत, मात्र आज शेतकऱ्यांच्याच रोषाला त्यांना सामोरं जावं लागलंय। अतिवृष्टीच्या 8 दिवसांनी सदाभाऊ खोत हे माढ्यातल्या उंदर गावात आले आणि यामुळे शेतकऱ्यांचा चांगलाच संताप झाला। शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीनंतर सदाभाऊंनी तिथून काढता पाय घेतलाय। पाहुयात नेमकं काय घडलं। आम्ही 25,000 निधी देऊन तुमच्या गळ्यात 5-5 हजाराच्या लोकांनी माळा घातल्या। या गावानं तुमच्यावर प्रेम केलं, तुम्हाला या गावानं लीड दिला, त्यानंतर तुम्ही आजपर्यंत आमच्या गावाला आला नाही, हे उत्तर द्या। अतिवृष्टीच्या 8 दिवसांनी सदाभाऊ खोत शेताच्या बांधावर आले आणि माढ्याच्या उंदर गावातल्या शेतकऱ्यांनी खोतांची माघारी रवानगी केली। 8 दिवस कुठे होतात, आतापर्यंत गावाकडे का फिरकला नाहीत, अशा प्रश्नांची सरबत्ती सदाभाऊ खोतांवर झाली आणि सदाभाऊंना गप गुमान गाडीत बसून निघण्याची वेळ आली। आम्ही तुम्हाला, तुम्ही ज्या वेळेस खासदारकीला उभा राहिला होता त्यावेळेस आम्ही 25,000चा निधी देऊन, ऐकून घ्या माझं, आम्ही 25,000 निधी देऊन तुमच्या गळ्यात 5-5 हजाराच्या लोकांनी माळा घातल्या। या गावानं तुमच्यावर प्रेम केलं, तुम्हाला या गावानं लीड दिला, त्यानंतर तुम्ही आजपर्यंत आमच्या गावाला आला नाही, हे उत्तर द्या। हे आमचं म्हणणं आहे, आमचं ही म्हणणं आहे, बाकी आमचं काही तुम्ही शेतकरी आहो, तुम्हाला माहित आहे चालू सगळा वैर जनावरांना खायला काय नाही। बरं माणसं आम्ही वाचवली आणून इकडे गावात, आम्ही पावणारावड्याच्या गावाला लावली, सगळे सोय केली। आज सगळी माणसं गाव रिकामं केले, पण जनावराचा भाऊ काय आहे का नाही, त्याला चाऱ्याची सोय काय सुद्धा नाही। आरोग्य विभागाला फवारणी करा, आमच्याकडे जाय, महसूलकडे जावा, महसूलनं म्हणायचं कृषीकडे जावा, कृषीनं म्हणायचं ह्याच्याकडे जावा। भाऊ थोडा ताळमेळ तुम्ही ठेवायला हवा। तर भाऊ कोरडे दौरे होत आहेत असं शेतकरी सांगतायत, फॉर्स दौरे होत आहेत, प्रसिद्धीसाठी होत आहेत, शेतकऱ्याला पदरात काय पडणार आहे? असं नाही आहे। जर दुःखाच्या काळामध्ये, संकटाच्या काळामध्ये प्रत्येक जण एकमेकाच्या बरोबर राहत असतो, जात असतो। जर कोण आलं नाही तर तुम्ही आला नाही, तुम्ही मंत्रालयात बसला, तुम्ही एसीत बसला म्हणले असते। म्हणजे विरोधकांना संकटाच्या काळात, दुःखाच्या काळात शेतकऱ्यांच्या आसू पुसायच्या ऐवजी त्यांना ह्याच्यामध्ये राजकारण करायचं। आम्हाला ह्याच्यामध्ये राजकारण करणार नाही आणि चांगली मदत मिळाली पाहिजे माझ्या शेतकऱ्याला। शेतकरी नेता म्हणून माझी मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी असेल। तसं पाहिलं तर सदाभाऊ शेतकरी नेते आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं पीक वाया गेल्यानं शेतकऱ्यांवर आभाळ कोसळल्यानंतर सदाभाऊंनी तात्काळ धाव घेणं आवश्यक होतं। मात्र झाडून सारे नेते येऊन गेल्यावर सदाभाऊंना शेतकऱ्यांची आठवण झाली आणि फेरफटका मारल्याप्रमाणे सदाभाऊ खोत आल्याचं शेतकऱ्यांना दिसलं। त्यामुळे खिशातले पैसे देऊन सदाभाऊंना निवडणुकीत कशी मदत केली त्याचा मागचा पुढचाही हिशेब शेतकऱ्यांनी काढला। सदाभाऊला आपण पैसे देऊन माळ घातली, सदाभाऊ सध्या आमच्याकडे बघायला सुद्धा आले नाही। आता आले होते की काय येऊन करायचं त्यांना? त्यावेळेला ते उभे राहिले होते, त्यावेळेला ह्या गावाने आम्ही 5,000 रुपये त्याला मदत केली आणि गावाने भरपूर केली, 1.5-2 लाख रुपये मदत केली, त्या डब्यात टाकलं आणि 90% गाव त्यांच्या बाजून राहिलं। त्यानंतर तो आज झाला, आमच्याकरता काय केलं, त्याच्या पोराकरता दलबदलूपणा केला। शेतकरी संघटनेचा माणूस असल्यामुळे आम्ही त्याला उत्स्फूर्त सपोर्ट केला। गावात चला, गावातल्या घरांचं किती पडझड झालंय, धान्य किती भिजलंय ही पहा, तर ते ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हते। आले, TV वाल्यांना बोलले आणि निघून गेले, त्यामुळं आमचा संताप जो आहे तो वाढला। पर्यटन स्थळ असल्यासारखं बघून जाते ती, फक्त फोटोग्राफी फक्त चालू आहे, जनावराला चारा नाही। जी पुरात वाहून गेले त्यांचं प्रपंच उद्ध्वस्त झाले, भांडी कुंडी पाक सगळं, अख्खी घरं पाण्यात होती। सीना नदीच्या पुरामुळे माढ्याच्या उंदर गावच्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। 8 दिवसांनी सदाभाऊ खोत पाहणीसाठी आले, पण शेतात उतरून किंवा गावात घरांमध्ये पाहणी करण्याऐवजी थेट मीडियाला प्रतिक्रिया ते देत होते।
तिथेच शेतकरी आणि सदाभाऊंच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. पाहायला मिळत आहे. मला काय म्हणायचं आहे की आम्ही या ठिकाणी जे आलेलो आहोत ते शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल. शेतकऱ्यांच्या भावना निश्चितपणानं तीव्र आहेत. सदाभाऊंना शेतकऱ्यांच्या रोषामुळे माघारी परतावं लागल्यानंतर राजू शेट्टी आणि बच्चू कडूंनीही सदाभाऊंचा समाचार घेतला. आता लोकांच्या भावना जेवढ्या तीव्र आहेत ते काही चुकीचं नाही आहे. संकट आल्यानंतर पर्यटन करायला गेल्यासारखं जर लोक जात असतील तर लोकांच्या भावना तीव्र पाहणी करण्याच्या ऐवजी मदत करा, आम्हाला हा आमच्या प्रश्नावर भांडा बोला, अशी कदाचित लोकांची अपेक्षा असेल. किती लबाड बोलावं. पहिले म्हणत होते दुष्काळ पडल्यावर कर्जमाफी देऊ, आता दुष्काळ पडला तर असं म्हणतात मार्च पर्यंत कर्ज फेडायची व्यवस्था आहे. आता त्याची काही घाई नाही आहे. म्हणजे प्रत्येक पावलावर मुख्यमंत्री बदलताना दिसतं. लाडकी बहिणीचे तुम्ही निवडणुकीच्या अगोदर पैसे नसताना 3 हप्ते सोबत दिले कारण तुम्हाला मत पाहिजे होतं. आता शेतकरी अडचणीत आहे तर तुम्हाला मताचा काही संबंध नाही म्हणून तुम्ही ते कर्जमाफी करत नसाल तर तुम्हाला भोगावंच लागेल. आता फक्त हाकलून दिलं, लोक तुडवल्याशिवाय राहणार. सदाभाऊ खोतांची रयत क्रांती संघटना आहे. शेतकरी हाच त्यांचा मतदार आहे. पण हल्ली पडळकरांसोबत इतर आंदोलनात सुद्धा सदाभाऊ दिसतात. त्यामुळे कदाचित शेतकऱ्यांची आंदोलनं आणि इतर शेतीच्या प्रश्नांवरून सदाभाऊंचं दुर्लक्ष झालं का असाच सूर माढ्यातल्या शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यातनं दिसला. माढ्याहून संदीप शिंदेंचं ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.